तर बाबासाहेबांचं संविधान उद्ध्वस्त करायचं म्हणून 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडली असं अबू आझमींनी म्हटलंय। मंदिर तोडून बाबरी मशीद बांधल्याचा पुरावा कोर्टाला मिळाला नाही असं देखील अबू आझमींनी म्हटलंय। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी हे विधान केलेलं आहे। बाबरी मस्जिद एक ऐसा मसला था, उस मस्जिद को 6 दिसंबर आज ही है, आज के दिन डिमोलिश करने का मतलब क्या? ये डॉक्टर साहब के संविधान की धज्जियां उड़ाना चाहते हैं। 6 दिसंबर को सुप्रीम कोर्ट का ऑर्डर था कि आप वहां जा सकते हैं, लेकिन वहां मस्जिद को नुकसान नहीं होना चाहिए। और उसके बाद जब जजमेंट आया तो जजमेंट में जज साहब ने लिखा है कि बाबरी मस्जिद मंदिर तोड़ के बनाई गई, ऐसा कोई एविडेंस मिला ही नहीं। लेकिन ये संविधान तोड़ के इन्होंने किया। मुसलमानों को दुख है इस बात का। तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंचं नुकसान आहे असं अबू आझमींनी म्हटलंय। समाजवादी पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं अबू आझमींनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे के साथ अगर आए हैं उद्धव जी तो तकलीफ में आए। उनके साथ जाने का, अगर कांग्रेस जाएगी या बीजेपी जाए या हम जाए, कोई भी उनके साथ जाएगा, इसका नुकसान होगा। पर हो गया इस गठबंधन में राज ठाकरे कोई सवाल ही नहीं, कोई सवाल ही नहीं। मैं ऐसे लोगों के साथ रह नहीं सकता जो भाषा के नाम पर प्रांतियों को मारें, जो गंगा के पानी को बदबूदार कहें, जो हमेशा लड़ाई झगड़े की बात करें। आप अपने बलबूते पे लड़ोगे? हाँ, मैं अपने बलबूते लड़ूंगा। कुछ सीट कितनी जीत के आऊँगा, कितनी जीत के रहूँगा, बात की बात है, लड़ूंगा अपनी सीट। तर देवाभाऊ सगळे पक्ष चालवत असतील पण महाराष्ट्रातील जनता त्यांना मानत नाही असं राजू शेट्टींनी म्हटलंय। मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना हा टोला लगावलेला आहे। मुंबईचा महापौर भाजपचाच होईल, सगळे पक्ष देवाभाऊंच्या इशाऱ्यावर चालतात असं विधान मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं होतं। देवाभाऊ सगळंच चालवतात, देवाभाऊ रात्री वेश बदलून पक्ष फोडतात। तसंच देवाभाऊ कदाचित सगळे पक्ष चालवत असतील, पण महाराष्ट्रातली जनता मात्र देवाभाऊंना मानत नाही, हे देवाभाऊंनी लक्षात ठेवावं। तर बातमी आहे नाशिकमधील तपोवन संदर्भामधली ही बातमी आहे। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आलेली आहे अशी माहिती गिरीश महाजनांनी दिलेली आहे। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता, तर दुसरीकडे तपोवनातील वृक्षतोडीवरून मनसेच्या चित्रपट सेनेनं आंदोलन केलेलं आहे। आंदोलनामध्ये अमय खोपकरांसह अनेक कलाकारही सहभागी झाले होते। तर गिरीश महाजनांनी नाशिकात लावण्यात येणाऱ्या झाडांची हैदराबादच्या राजमुद्रीमध्ये जाऊन निवड देखील केलेली आहे। माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। मोठं आंदोलन आम्ही छेडू। गिरीश महाजनांच्यावर कोणाचा विश्वास नाही आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत। त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे। तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या। खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे। मला वाटतं माझ्या घरचं माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं एक झाड तोडल्याचं दुःख मला आहे। कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, पण झाड कृपया तोडू नका। अख्ख्या ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की व्हेजिटेशन कापलंय, झाडं तोडली आहेत आणि काहीतरी वेगळा मार्ग खरंच निवडा, पण एकही झाड तोडू नका। माझा निसर्ग आहे, मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही, कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला देवही नाही। निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग आहोत। त्यांनी आपल्याला जन्माला घातलं आहे, आपण त्याला सांभाळूया, नका करू। हात जोडून विनंती आहे, जे कोणी अधिकारी, सरकार, जे कोणी असेल, म्हणजे हात जोडून विनंती आहे, ही आत्महत्या नका करू दे, ही आत्महत्या नका करू। तर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो, थोडीशी ही वृक्षतोड होते असं देखील नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय। मौज किंवा हौशेसाठी वृक्षतोड होत नाही असं देखील झिरवाळ यांनी म्हटलं। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवरून नरहरी झिरवाळ यांनी हे वक्तव्य केलं। हा कुंभमेळा हा 12 वर्षांनी येतो। थोड्याफार प्रमाणात मी काही जागेवर जाऊन बघितले नाही, पण आहे थोडीशी वृक्षतोड ही होते। तर परिस्थिती पाहून लोकांची जी काही दर 12 वर्षांनी जी गर्दी होते किंवा थोडीशी व्यवस्था करण्याच्या दृष्टीनं काही चालू असेल ते वरिष्ठ स्तरावर, त्याच्या बाबतीत फारसं आपण बोलणं काही उचित नाही। तर महायुतीमध्ये विसंवाद होणार नाही याची काळजी घ्यावी।
प्रवीण दरेकरांनी मंत्री शंभूराज देसाईंना हे प्रत्युत्तर दिलंय. कोणामुळे कोणाचा फायदा झाला हे काढण्याची वेळ नाही असं देखील दरेकरांनी म्हटलं. महायुतीच्या जबाबदार नेत्यांनी आपल्या महायुतीत विसंवाद होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोण त्या ठिकाणी कोणामुळे कोणाचा फायदा झाला ही उणीधुणी काढण्याची वेळ नाही आहे. तशा प्रकारच्या सूचनासुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या आहेत. मला वाटतं त्या जाणीवेतनं सगळ्या नेत्यांनी बोलावं वागावं अशी माझी